किती आनंद घेताय मला ते. मग बघा ही बोध पहिली घेऊन हाती अनादी अंबिका भगवती परगड झाली मला हातामध्ये पहिली घेतली. पहिली म्हणजे बोध पहिली आहे मला ती बोध पहिली घेऊन हाती आणि हातामध्ये बघा पोत आहे. पोत कशाचा? कुणी कुणी म्हणतात तो चाबूक आहे, कुणी कुणी म्हणतो ते कोरडा आहे, कोणी कुणी म्हणतो ते हसूड आहे. वेगवेगळे प्रकारचे शब्द आहेत. बोध पहिली घेऊन या पोत ज्ञानाचा पोत या ठिकाणी असतो. पोत मध्ये बघा तो पोत असा तसा नाही मला ते पोत म्हणजे ज्ञानाचा घेऊन या ठिकाणी येते जन्मते महाराज. आणि भार या ठिकाणी तो वासा ज्ञानाचा पोत या ठिकाणी भडकवतो. आणि आपल्या ज्ञानाचा पोत भडकल्याच्या नंतर जसे ठिकाणी आपल्या जीवनामध्ये आपण पोताला आगला दिला तो पोत आपण पेटवलं का बघा तो पोत त्याला तेल टाकायची गरज नाही, त्याला खवळची गरज नाही महाराज. आणि आपली पुण्य असेल का एखादा पोत खेळण्यासाठी एखादा आराधे पुढे आला हातामध्ये पोत घेतला. आम्ही खेळत होतो बघा दसऱ्याला आम्ही खेळतो दरवर्षी. हातामध्ये पोत घेतला का ज्याची पुण्य आहे ज्याची श्रद्धा आहे का ज्याच्या ठिकाणी भक्ती आहे का जगदंबेची त्याच्या हातातला पोत कधी भिजत नाही महाराज, नाही भिजत. कारण तो पोत ज्ञानाचा आहे महाराज. त्याच्या अंतकरणातला ज्ञान आणि बघा ते पोत रूपे ठिकाणी ते ज्ञान आपल्या ठिकाणी बघा आत्मी एक संघटित होतं एकाग्र होतं. आणि त्या माध्यमातून बघा पोत ज्ञानाचा पाजळती उद भक्त नाचती गोंधळाई हो जगदंबे गोंधळाई हो जगदंबे मूळ पिकतो अंबे अनादी अंबिका भगवती. पहिली कोणती आहे? बोध नावाची पहिली आहे. आणि पोत ज्ञानाचा पाजळती आपण जुन्या काळामध्ये शब्द होता, जुन्या काळामध्ये वाक्य होतं ज्ञानाचा दिवा बरोबरी लावा. ज्ञानाचा दिवा जितका आपल्या घरामध्ये ज्ञानाचा दिवा ठिकाणी प्रगट होईल का जसे ठिकाणी मंदिरामध्ये एखादा दिवा आपण लावला जेवढ्या ठिकाणी दिवा प्रकाशमय होईल का तेवढं आपल्या घरामध्ये आपलं जीवन प्रकाशमय होतं, आपलं घर उजळतं महाराज. आणि आपण आपल्या जीवनातला मंदिरातला दिवा पोतामधला दिवा कधीही विस्तार करणार नाही. तो विस्तार कधी आपल्या जीवनामध्ये अंधकार येईल हे सांगता येणार नाही महाराज. जो भक्त आहे जो ज्ञान आहे जो विद्वान या ठिकाणी बघा भक्त आहे का तो भक्त या ठिकाणी मंदिरामधला दिवा आणि ते पोतामधल्या ठिकाणी पोत पेटवल्याच्या नंतर कधीच या ठिकाणी भिजून देत नाही. त्याला खरा आरती म्हणावं विठाल. पोत ज्ञानाचा पाजळती उद भक्त नाचती. बघा ते भक्त हातामध्ये बोध नावाची पहिली आहे आणि बोध नावाची पहिली हातामध्ये पोत ज्ञानाचा हातामध्ये घेतात महाराज. एका हातामध्ये पोत आहे एका हातामध्ये पहिली आहे. आणि असे भक्त देवीच्या भक्तीमध्ये देवीच्या नामचिंतनामध्ये देवीच्या ठिकाणी बघा पवाडे जात असताना उद भक्त नाचती हो. किती नाचतात महाराज? किती नाचतात? किती विधी अवस्था होती गायी नाची उडे आपुलिया चंदे मनाची आनंदे आवडलेली इतके नाचतात महाराज. आणि नाचण्यासाठी तुम्ही आम्ही नाचतो नवल नाही. बोध पहिली घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती उद भक्त नाचते. नेमके भक्त तरी कोण कोण होते ऐका हे तुमच्या भक्त नव्हते. रामेश्वर महाराज, सचिन महाराज, गणेश महाराज असे भक्त नव्हते. वैभव महाराज, धनंजय महाराज असे भक्त नव्हते महाराज. उद भक्त नाचते. नाद प्रश्न केला महाराज. या देवीच्या ठिकाणी पूर्ण घडत असताना देवीच्या ठिकाणी कौतुक करत असताना पवाडे करत असताना जी भक्त नाचत होती का ते भक्त तरी कोण कोण होते ते आम्हाला सांगा. सांगितले बघा अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. व्यास